प्रहार संघटनेचे नेते आणि दिव्यांगांचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बच्चू कडू यांचा अचलपूरमध्ये झालेला पराभव हा त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे। बच्चू कडू हे अचलपूरमधून सलग 4 वेळा निवडून आले, परंतु यंदा मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झाला। महाराष्ट्रात दिव्यांग लोकांसाठी सहसा कुणी आवाज उठवला नाही, परंतु बच्चू कडू त्यांचा आवाज बनले। शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर आक्रमक होणारा आमदार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे। 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा बच्चू कडूंना मंत्रिपदाची संधी मिळाली होती। मंत्रिपद मिळाल्यानंतर बच्चू कडू हे नाव एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचलं। पण म्हणतात ना, सत्ता आल्यावर भले भले बदलतात, तसं बच्चू कडू बदलतात की सत्तेतल्या लोकांना बदलवतात असा प्रश्न तेव्हा उपस्थित केला गेला होता। पण गेल्या 5 वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली। त्यात बच्चू कडू यांच्या भूमिका देखील बदलताना पाहायला मिळाल्या। कडू शिंदेंच्या बंडात सामील झाले, त्यामुळे गद्दार, खोकेवाले असा शिक्का त्यांच्यावर लागला। त्याविषयी त्यांनी जाहीर भूमिका देखील मांडली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते महायुतीतून बाहेर पडले आणि एकला चलोरेची भूमिका घेत राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्तीला साथ दिली। या तिसऱ्या आघाडीतून त्यांनी आपल्या प्रहार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली। त्यांना भाजपच्या प्रवीण तायडे आणि काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचं आव्हान होतं। या तिरंगी लढतीमध्ये भाजपच्या प्रवीण तायडेंचा विजय झाला। बच्चू कडू हे दुसऱ्या स्थानी राहिले। त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे ज्या बच्चू कडूंनी अचलपूरमधून सलग 4 वेळा विजय मिळवला त्यांना यावेळी आपला गड का राखता आला नाही। बच्चू कडू यांचं नेमकं काय चुकलं, त्यांच्या पराभवाची कारणं काय, याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। मात्र या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणाऱ्या बच्चू कडू यांचाच दारुण पराभव झाला। भाजपच्या प्रवीण तायडे यांना 78,201 मतं मिळाली। 12,131 मतांच्या फरकानं त्यांनी बच्चू कडूंचा पराभव केला। बच्चू कडूंना 66,070 मतं मिळाली, तर तिसऱ्या स्थानी काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख राहिले। त्यांना 62,791 मतं मिळाली। बच्चू कडूंनी परिवर्तन महाशक्तीसाठी राज्यभरात विक्रमी सभा घेतल्या, मात्र स्वतः बच्चू कडूंना आपल्या होम ग्राउंडवर हार पत्करावी लागली। ऑक्टोबर 2024 मध्ये प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का होता। विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत बच्चू कडूंना हा प्रहार सहन करावा लागला। तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडूंनी आपल्या पक्षाचे 38 जागांवर उमेदवार उभे केले होते, पण त्यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही। बच्चू कडू यांच्या पराभवाची कारणं जाणून घेण्याआधी आपण त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात। बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक। त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव होता, त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली। ते शिवसेनेचे चांदूर बाजार समितीचे सभापती झाले। सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला। पुढे अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले। 1999 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला। पुढे 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर मात्र 2004 मध्ये काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाजी मारली। आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली। 2004 पासून सलग 4 वेळा म्हणजे 2004, 2009, 2014 आणि 2019 ते अचलपूरमधून या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ज्यांचं सरकार आहे त्यांच्याशी जवळीक साधल्याचं आतापर्यंत दिसून आलंय। 2014 मध्ये ते भाजपच्या जवळ गेले। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले। विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मागे उभा राहून मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी कसा मिळवायचा असं त्यांचं धोरण असायचं। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळालं, परंतु 2022 मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज झाली। तुम्ही गद्दारी केली अशा टीकेचा त्यांना सामना करावा लागला। अनेक ठिकाणी कडू हे दौऱ्यावर असताना त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळात बच्चू कडूंना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही। त्यांनी याबाबत वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली होती।
पुढे बच्चू कडूंना मंत्रिपदाच्या दर्जाचं खातं देण्यात आलं. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून कडूंची निवड करण्यात आली. त्यांनी महायुतीत असताना भाजप विरोधी भूमिका देखील घेतली होती. नवनीत राणा आणि रवी राणा हे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपनं अमरावतीची जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आणि नवनीत राणा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांना तिकीट दिलं. मात्र बच्चू कडूंनी महायुती विरोधामध्ये भूमिका घेऊन आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला. राजकारण सोडेल पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली होती. अखेर निवडणुकीत राणा पराभूत झाल्या. नवनीत राणा यांचा पराभव बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने घडवून आणला असा आरोप रवी राणा यांनी केला होता. आणि आता विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाल्यानंतर नवनीत राणा यांनी कडूंचा पराभव हे माझे श्रेय नसून माझ्या जनतेने बदला घेतलाय, दादा आता कसं वाटतं असं म्हणत बच्चू कडूंना डिवचलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते बच्चू कडू यांचा पराभव का झाला तर गेल्या काही वर्षात बच्चू कडू यांचा राजकारणातील पोत हा वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेला. त्यामुळे मतदारांवर वेगळ्या प्रकारचा परिणाम झाला असावा. त्यांनी राज्यामध्ये तिसरी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी मतांची आणि इतर घटकांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केला असला तरी त्यामध्ये फारसा दम नव्हता. महायुती आणि महाविकास आघाडीच्या तुलनेत त्यांच्याकडे संसाधनं नव्हती. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यात ते कमी पडले. शिवाय या सगळ्या कामात बच्चू कडू यांचं स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. त्याचा फटका त्यांना यावेळी बसला आहे. दुसरा फॅक्टर म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण हे भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये मजबूत केलं. त्यामुळे यावेळी त्यांनी अचलपूरमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे जातीय समीकरणामध्ये बच्चू कडू कमकुवत ठरले आणि त्यांना भाजपचे नवखे उमेदवार प्रवीण तायडे यांनी पराभवाचा धक्का दिला. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.